को पावर्ड बाय टेक्नो। खासदार वर्षाताई गायकवाड आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काल गणेशोत्सव झाला आणि आज ईदीचा कार्यक्रम आहे आणि ठिकठिकाणी त्या भेटी देतात। ताई, ईद आहे आज आणि ईदीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही धारावीमध्ये भेट देताय। अगोदर तुम्ही आमदार होतात, परंतु आता खासदार आहात। धारावीशी नातं तुटलंय तुमचं, तरी देखील आज भेट देताय। नाही, नातं तुटत नाही, नातं तुटलं ते नातंच नसतं असं माझं म्हणणं आहे। नातं हे एकदम, आणि आमचं तर घर परिवार आहे धारावी, हे काही सांगायची मला गरज नाही। मी असेल, वडील असेल, आता आमच्या गायकवाड परिवाराचं जे नातं आहे धारावीशी ते वेगळं नातं आहे आणि असे संबंध तुटायला काय, हे काय माझं तर अस्तित्वच आहे। आज माझी मुंबई अध्यक्ष म्हणून ओळख आहे, किंवा महाराष्ट्रामध्ये मंत्री म्हणून ओळख झाली, किंवा आता दिल्लीमध्ये मी सांसद म्हणून गेले, मला ओळख कोणी दिली? वर्षा गायकवाडला ओळख धारावीने दिली। त्यामुळे धारावी आणि माझं नातं एकदम कुटुंबाचं नातं आहे। प्रत्येक कार्यक्रमामध्ये मी असते। मी काल तुझं गणेशाच्या विसर्जनाच्या निमित्ताने होते, आज मी सर्वांना जश्न ईद मिलाद नबीच्या फुरकुस मुबारकबाद देत असताना मी एवढंच सांगते की ही एकता बनवण्याचं काम आपण करायला पाहिजे। दुर्दैवाने राजकारणाला आजकाल फार वेगळं राजकारण व्हायला लागले। भांडणं लावणं, सामाजिक सलोखा बिघडवणं, बेताल वक्तव्य करणं आणि त्या ठिकाणी वेगळं राजकारण जातीपातीचं करणं ही परंपरा नाही आहे। कुठलाच धर्म, जात धर्म शिकवा मी असं म्हणत नाही की बाबा तुम्ही मानवता सोडा। मानवता, प्रेम आणि एकमेकाबद्दल सद्भावना, आणि हीच धर्म सगळे शिकवतात। त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की आज आम्ही बघा, तुम्ही पण विचार करा की 16 तारखेचा कार्यक्रम 18 तारखेला त्यांनी घेतला। हीच एकता आहे ना। आणि धारावीने सगळ्यांना हमसब एकचा नारा दिला। धारावीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात आणि धारावीची ओळख त्याच्यामुळेच मिनी इंडिया अशी आहे। धारावीचा आता आमदार कोण होणार? महाविकास आघाडीमध्ये धारावीचा आमदार कोण होणार? कारण तुम्ही खासदार झालेला आहात। मग या ठिकाणी आमदार कोण होणार? बिलकुल त्याचा निर्णय पक्ष घेईल की कोणाला आमदारकीचं तिकीट द्यायचं। आम्ही तर प्रयत्न नक्कीच आमचे काम करतो आहोत, दिवस रात्र पब्लिकमध्ये आहोत। पण मला धन्यवाद पण मानायला पाहिजेत की लोकांनी ज्या तऱ्हेने आम्हाला आशीर्वाद दिला, मला 4 वेळा निवडून आणले। मी आता हेच उत्तर देताना सांगत होते की महिला आरक्षण नसताना पण आम्हाला लोकांनी आशीर्वाद दिला। आम्ही पुरुषांसमोर इलेक्शन लढलो तरी पण महिला असताना सुद्धा लोकांनी मला निवडून दिलं। हेच खूप मोठी लोकांची आमच्याकडे एक खूप पुरोगत आणि प्रगत महाराष्ट्राचं उदाहरण बघायचं असेल धारावीकडे बघितलं पाहिजे। म्हणजे महिला प्रतिनिधींना मदत करणं, एकोपा कसा राहिला पाहिजे, सामाजिक बांधिलकी कशी राहिली पाहिजे, हे मिनी इंडिया कसं असलं पाहिजे, ह्याचं उत्तम उदाहरण तुम्हाला बघायचं असेल तर मी धारावी सांगेन। महाविकास आघाडीच्या जागावाटपाची सध्या चर्चा सुरू आहे। मुंबईमध्ये काँग्रेस किती जागा लढेल याविषयी देखील चर्चा सुरू आहे। आता गणेशोत्सव पार पडलेला आहे, आता जागावाटपाचा कसं संदर्भात चर्चा सुरू आहे? नाही, नक्कीच आता आमची एक चर्चा 2-3 दिवसापर्यंत संपलेली होती मधल्या काळामध्ये आणि थोडं थांबली होती चर्चा। पण आता आम्ही चर्चा करू आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्यासमोर सगळ्यांसमोर येऊ ज्यावेळी आमची चर्चा आहे। शेवटी आमचं सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की विनिबिलिटी हा क्रायटेरिया असला पाहिजे, आणि त्याच्याहीपेक्षा पुढे जाऊन सांगते मुंबईमध्ये जास्तीत जास्त सीटा निवडून आणणं हा आमचं परम कर्तव्य आहे। कारण महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका ही मुंबईची आपण असेल। महिला मुख्यमंत्रीवरून जे काही तुम्ही वक्तव्य केलं होतं त्याची चर्चा सुरू झाली आहे, नक्की तुमचं त्यावरती म्हणणं काय आहे? नाही, असं आहे की ते जे वक्तव्य होतं ते माझं वक्तव्य आजही तेच म्हणणं आहे की एक महिला प्रतिनिधी म्हणून आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की त्या ठिकाणी जे आहे ते महिला मुख्यमंत्री भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये यावा, कारण महाराष्ट्र हे पुरोगामी आणि प्रगत राज्य आहे। महाराष्ट्राने नेहमी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊंचा आदर्श ठेवला आहे, रमाईंचा आदर्श ठेवलेला आहे, आणि त्यामुळे मला अपेक्षा आहे। पण हे असं आहे की तुम्ही जे कालचे माझं बोलण्याचं आहे ते वेगळ्या तऱ्हेने दाखवण्याचा प्रयत्न जे चाललेला आहे तसं नाही आहे। मला सिंपल सांगायचं आहे की प्रत्येक पक्षामध्ये महिला कार्यकर्ते आहेत, आमच्यासारख्या कार्यकर्त्या पण आहेत। आमच्या काँग्रेस पक्षामध्ये, राष्ट्रवादीमध्ये पक्षामध्ये सक्षम महिला आहेत, शिवसेनेमध्ये रश्मीताईंचं सक्षम आहेत, सुप्रियाताई आहेत, आमच्याकडे पण आम्ही 4-5 जणी आहे। पण आमच्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी एक प्रोसिजर असतं, शेवटी आमदार निवडून येत असतात आणि ते निर्णय घेत असतात। त्यामुळे बिलकुल ॲज अ महिला लोकप्रतिनिधी म्हणून मला नेहमीच वाटतं, आता तर मी खासदार आहे, मला नेहमीच असं वाटतं की महिलांना प्रतिनिधी मिळालं पाहिजे, महिलांना संधी मिळाली पाहिजे। याची चर्चा पण यासाठी सुरू झाली कारण दिल्लीमध्ये त्या ठिकाणी आतिशीजींना मुख्यमंत्रीपद देण्यात आलं आणि त्याच्यानंतर ही चर्चा सुरू झाली की महाराष्ट्र हा सुद्धा पुरोगामी राज्य, आणि त्यांनी मला काल प्रश्न विचारला की तुमची काय इच्छा आहे? पण बिलकुल मला पण असं वाटतंय की पुरोगामी आणि प्रगत महाराष्ट्रामध्ये भविष्यामध्ये नक्कीच महिलेला जे आहे ते मुख्यमंत्रीपद द्यावं आणि एक वेगळा इतिहास त्या ठिकाणी करावा। रश्मी ठाकरेंचं जे तुम्ही नाव घेतलं त्यावरती ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर त्यांचं म्हणणं आहे की विनाकारण रश्मी ठाकरेंना राजकारणात ओढलं जातं। नाही, असं आहे की मी सक्षम महिला म्हटलं, शेवटी त्यांच्या पक्षाचा निर्णय ते घेणार आहेत, आमच्या पक्षाचा निर्णय घ्यायचं माहितलं की आमदार घेणार आहेत। त्यामुळे मी काय त्यांच्याबद्दल बोलले नाही। सक्षम महिला कोण कोण आहेत मला प्रश्न विचारला तर मला माहिती आहे की आता राष्ट्रवादीमध्ये सुप्रियाताई आहेत, पवारसाहेब आहेत, आणि त्यांच्या पक्षामध्ये ते आहेत। तसं आमच्या पक्षामध्ये पण आम्ही 4-5 नावं सांगितली होती, आणि 4-5 नावामध्ये माझं असं म्हणणं आहे की नक्कीच ज्या ज्या महिला सक्षम आहेत त्या सगळ्यांना ताकद दिली पाहिजे। आणि किशोरीताईंना त्यामध्ये काय मला वाईट म्हणण्याचा काहीच उद्देश नाही आहे। मी चांगल्या तऱ्हेने सांगितलं की बाबा एक महिला सक्षम आहे, काम करते सामाजिक राजकीय जीवनामध्ये, तिला संघर्षातून जावं लागतं आणि त्या महिलांचा सन्मान
गेला पाहिजे, ही माझी भूमिका आहे. शेवटचा प्रश्न, आमदार गायकवाड जे आहेत ते बोलले होते की राहुल गांधींच्यावरती एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. आता खासदार भाजपचे आहेत अनिल बोंडे, ते तर म्हणतायत जिभेला चटके राहुल गांधींच्या दिले पाहिजे, अशा स्वरूपाचं वक्तव्य अनिल बोंडे. ही मानसिक विकृती आहे लोकांची आणि मला त्यांना असं वाटतं की असं बोलून, पण येणाऱ्या काळात आम्ही त्या संदर्भामध्ये बिलकुल जाणार आहोत. आणि याच्यासाठी मला उपमुख्यमंत्री महोदय यांना प्रश्न विचारायचा आहे. नितेश राणे असतील, संजय गायकवाड असतील किंवा आता तुम्ही अनिल बोंडेंचं नाव घेताय, ही सगळी मंडळी जी आहेत ही कोणत्या पार्टीशी निगडीत आहेत? भाजपाशी निगडीत आहेत आणि एकनाथ शिंदेशी निगडीत आहेत. माझं म्हणणं आहे की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काय त्यांच्यावरती कारवाई करतात, धमक्या देण्याचं काम करतात. महाराष्ट्रामध्ये धमक्या खपून गेल्या जाणार नाहीत. ठीक आहे, सरकार आहे तुमचं, पण याचा अर्थ असा नाही आहे आम्ही महामहिम राज्यपालांना प्रश्न सांगणार आहोत की बाबा हे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये. अशा तऱ्हेने बेताल वक्तव्य करणं. राहुल गांधी हे जननायक आहेत. तुम्हाला राहुल गांधी कळतील का? राहुल गांधी माहिती आहे का काय? आणि आपल्या स्वतःची थोडीशी कॅपॅसिटी आणि लायकी पण बघितली पाहिजे बोलणाऱ्यांनी. दुर्दैवाने ते बघतच नाहीयेत. म्हणजे काय बोलायचं, सूर्यावर थुकल्याने काय सूर्यावर जात नाही ते, हा पण विचार केला गेला पाहिजे. दुर्दैवाने मी बघते एक स्टेटमेंट चालले. आणि संजय गायकवाड कोण आहे? रस्त्यावर लोकांना मारणारा गुंड. जेव्हा ते बदलापूरची घटना झाली, शाळेमध्ये मुख्यमंत्री असणार का? ही भूमिका मांडली. म्हणजे महिलांबद्दल वादग्रस्त स्टेटमेंट, गुंडगिरी करायची. आणि ज्या तऱ्हेने ते सातत्याने स्टेटमेंट करतात ना काही लोक, गुंडगिरी करण्याचं, हे ना थांबवलं गेलं पाहिजे. हे बरोबर नाही आहे महाराष्ट्रामध्ये जे चाललेलं आहे ते. असं आहे की आम्ही सुसंस्कृत राजकारणी आहोत. आम्ही आमची भाषा संयमाने बोलतो आणि वागतो. सर्वांनी ते शिकलं पाहिजे. महाराष्ट्राच्या राजकारणाला बिहार आणि युपीचं राजकारण करू नका. अनिल बोंडे असं म्हणतायत, एकीकडे आमदार असताना म्हणत होते, आता चक्क खासदार म्हणतायत, एका पदावर असताना अशा प्रकारचं वक्तव्य. बाबा अनिल बोंडे मला माहिती आहे त्यांच्या मागे किती, त्यांचा इतिहास बघा ना, मागे पण ते खूप वादग्रस्त स्टेटमेंट करून गेलेले आहेत. असं बेताल बोलणाऱ्या व्यक्तींवर कारवाईच व्हायला पाहिजे ना. एकावर तरी कारवाई करा. दुर्दैवाने ज्यांच्यावरती कारवाई होताना दिसत नाही आणि त्यावेळेला उपमुख्यमंत्री जे गृहमंत्री आहेत, मुख्यमंत्री गप्प बसतात, ही भूमिका योग्य नाही आहे. मी तेच बोलले. जीभ सर्वांना बोलता सगळ्यांना येतं, पण संयमाने बोलणं ह्याला तुम्ही कमजोरी किंवा कमकुवतपणा समजू नका. हा आमचे संस्कार आहेत. हे आम्ही सुसंस्कृत राजकारण शिकलेलं आहे. ज्यांना समजत नाही त्यांना मी सांगू इच्छिते की जनता सगळं समजते, लोकांना हे आवडत नाही. आणि अशा तऱ्हेने स्टेटमेंट करून तुम्हाला काय मिळतं? समाजामध्ये तेढ निर्माण करणं, एखाद्या व्यक्तीला हे करणं. राहुल गांधीजींच्या तुमच्या घरामध्ये कोणी गेली का? राहुल गांधीच्या दादी बघा, वडील बघा, शहादत दिली आहे त्यांनी. त्या कुटुंबाबद्दल बोलू नका. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. पाहतोय की वर्षा गायकवाड खासदार ज्या आहेत त्या धारावीमध्ये विविध कार्यक्रमांना भेटी देत आहेत आणि मी महिला मुख्यमंत्री सक्षम आहेत, महिला सक्षम आहेत मुख्यमंत्री पदासाठी महाविकास आघाडीमध्ये असं वक्तव्य केलं होतं. त्याच्यामध्ये सुप्रिया सुळे असतील किंवा रश्मी ठाकरे असतील यांची नावं त्यांनी घेतलेली आहेत. त्याचसोबतच ज्या पद्धतीने आमदार संजय गायकवाड आणि खासदार अनिल बोंडे यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्यांच्यावरती गृहमंत्री काय कारवाई करतात हे आम्हाला पाहायचं आहे. कारण की गृहमंत्री कारवाई करत नाही आहेत, त्याच्यामुळं कुठेतरी आमदार आणि खासदार अशा प्रकारची वक्तव्य करतायत, अशी प्रतिक्रिया जी आहे ती खासदार वर्षा गायकवाड यांनी मांडलेली आहे. कॅमेरामन मनीष विचारे सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.